अबे या 20 तारखेलाच तर निवडणूक आहे बे. मग कोणाकडे आपलं लक्ष? पाय भाऊ, मी तर आता विचार करूनच ठेवला. जर का मला एकूण 5 भेटताय आणि एकूण 10 भेटताय तर मी 10 वाल्याकडे जाईन. त्याचं कारण असं आहे की जो करेल आपला फायदा त्याच्यात चला येतं कायदा. अच्छा बर, तर तुमचं काय म्हणणं आहे साहेब, कुणाकडे आहे तुमचं लक्ष? पाय ऐक माझी गोष्ट चांगला सांगतो तुला स्पष्ट. जो देईन मला खांबा त्याच्याकडून होट मला लंबा. तुला खोटं वाटत नाही का भाऊ? जर का तुले खोटं वाटत नाही का भाऊ तर मी कसं खातो पहिले घरीची नाही का? जर का माझी डिमांड पूर्ण होत असेल तर मी का माझं कुत्र बी त्याला वोट दे. आणि मी तेव्हापासून लय पावर राहिला. तू बहुत शांपना करून राहिलास. बरं तू सांग, तू कोणाला वोट देशील? पाय भाषा, आपला एकच काम, आपल्याला पाहिजे सरकारी जॉब. जर का जो आपल्याला देईल मी त्याला आपला देईन. हो अबे हो बे डुकरावा, या 144 कोटीच्या आबादीमध्ये फक्त तुम्हीच 3 हिरे आहात ना. आणि साला आम्ही तर चुती आहोत ना. सरकार काय आमची ऐकल? सरकार तर तुमची रिश्तेदार आहे ना. ना बापू तू का म्हणतो रे? हा मले 5 देईल, हा मले 10 देईल, तर मी 10 वाल्या कोण जाईन? अबे ऐक, तुझा रक्ताचा नाता असलेला तुझा बाप फुकटचा खरा नाही चारत आणि तू सरकारकडून 5-10ची अपेक्षा करतस. अबे तू स्वतःच्या दमावर कष्ट कर. जिथून तुला जास्त रोजी भेटल तिथं तू काम कर. याच्यातच आहे बापू खरा फायदा, समजलास? हो. आता तुम्ही का म्हणत होता कारवे एवढे साहेब? मी माझ्या घरचा कुत्रा पण कुणाला तरी होट देईन. बापरे, खरं म्हणलं ना, मला तुमच्या घरचा कुत्रा माणसात दिसते आणि तुम्ही मले कार कुत्र्या. अरे कार एवढ्या अख्ख्या गावामध्ये उधारी करून ठेवणारा तू, आजीच्या पिशवीतून चिल्लर पैसे जमा करून पिणारा तू, आणि तुला काय वाटते रे सरकार का तुम्ही बाप आहे जो तुला फुकटची दारू पाजन? अबे ऐक, तुला तुझा शौक एवढाच प्यार आहे ना, तर माझ्या घराच्या मागे मिस्त्री काम चालू आहे. 350 रुपये रोजी येते. किती? 350 रुपये रोजी. 350 रुपये रोजी येते. जा काम कर. 250 रुपये घरी दे. वाचले 100. 80 की क्वालिटी वाले 90. 20 का चखना और अपना ख्याल रखना, समजलं? अहो का म्हणता जी बॅरिस्टर साहेब, तुमचं बोलणं ऐकून तर आला मले अंग सोडून ताप. आणि का होचे तुमचे लय मोठे मोठे खाप, आणि तुम्हाला पाहिजे सरकारी जॉब. किती शिक्षण झालं ते तुमचं? 10वी फेल आहे मी. 10वी फेल आहे का? तर एक प्रश्न विचारू का तुम्हाला? जर त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं ना तर माझ्याकडून जॉब तुम्हाला फिक्स आहे. खरंच का? हो. तर मला सांगा 1 9 9 किती? 10 होते. तर बेटा तुमची 1 तारखेपासून जॉब पक्की आहे. तुम्ही येऊन जा 1 तारखेला. सुलतान, आता पिढे आणि चिवडं वाटा लागते बापू आपल्याला, कारण की भाऊ म्हणता ड्युटी फिक्स झाली आता आपली. ठीक आहे ना भाऊ. अरे वासा तोंड्याच्या, 1 9 9 नाही माहित तुले, आणि सरकारकडून तू जॉब पाहिजे म्हणते. कोणत्या शाळेत शिकलास का तू, आणि का शिकलास का तू? मी अरे मल्लू, तुझ्या सारख्याच जिजूर पायामुळे या देशाचा विकास नाही होऊन राहिला रे. ची वाटते रे तुमच्या सारख्या मुलावर. ची. अबे आपल पोट्यावा, कधी तर आपल्या गावाच्या विकासाच्या बारेमध्ये सोचा, तालुक्याच्या विकासाच्या बारेमध्ये सोचा, देशाच्या विकासाच्या बारेमध्ये सोचा. अबे ते नाही, समाजाच्या विकासाच्या बारेमध्ये तर सोचा बे. आणि तुम्हाला का पाहिजे? फक्त आपला विकास. अबे गावामध्ये आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, शाळा झाल्या पाहिजे, मुलांना वाचनालय झाले पाहिजे, पण ते नाही, फक्त आपला विकास, आपला विकास. कसं होईल रे बापू? डोळे खोलल्याचे तुम्ही ना आमचे. आता तुम्ही जसे म्हणाल तसंच होईल. आता जिकडून आपल्या देशाचा विकास, आता तिकडेच आमचं लक्ष राहील विकास. ठीक आहे? बरोबर. ठीक आहे ना? हो. आपलं मत आपला अधिकार आहे. भरभरून वोट करा. धन्यवाद.